नमस्कार. आज बातमी बघता बघता एक बातमी बघितली की पिंपरी चिंचवडच्या एका मुलीने 10 वर्षापूर्वी एका मीरा रोडच्या मुसलमान मुलाबरोबर घराच्या विरोधात जाऊन लग्न केलं आणि मग नंतर तिला त्याने जबरदस्तीने धर्मांतरण केलं. 4 मुलांना तिने जन्म दिला आणि तिच्यावर सतत प्रतारणा होत होती. ती जेव्हा जेव्हा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्यायचा प्रयत्न करायची, तिला त्याच्यामध्ये यश आलं नाही. आणि आता तिला हिंदू संस्थांची मदत मिळाली आणि ती पुन्हा तिचं शुद्धीकरण करून तिला हिंदू करून घेतलं. तिला नवीन नाव दिलं. तिला तिच्या 4ही मुलांना हिंदू धर्मात आणलं. हे मला खूप आवडलं. मी शिवाजी महाराजांचं पण ह्याच्यामध्ये वाचलं की त्यांनीसुद्धा मुसलमान झालेल्यांना परत शुद्धीकरण करून हिंदू केलं होतं. सावरकरांच्या बाबतीत सावरकरांनी सेल्युलर जेलमध्ये केलं. तुळशीचं पान घालून आता तुम्ही पुन्हा हिंदू झाला, तुमचं शुद्धीकरण झालं, हे केलं. मी लहान असल्यापासून हा नेहमी प्रश्न पडायचा, कारण वसई विरारच्या खूपशे कुटुंबामध्ये बावडीमध्ये पाणी टाकलं म्हणून ते लोक ख्रिश्चन झाले. हे वाचून ऐकून होते. आणि मग मला नेहमी वाटायचं, आत्ता म्हणजे मी खूप वर्षापूर्वीची गोष्ट सांगते, त्यावेळेला तेव्हा नुकतंच दुसरी पिढी होती, तर त्यांना माहिती आहे की आपली पहिली, कारण घरातली भांडी असतात, घर म्हटल्यावर घरातले अनेक प्रकार असतात की त्या घरामध्ये आपण हिंदू असल्याचे साक्ष देत असतं ते घर, की हे हिंदूचं घर आहे, हे हिंदू. नावं आपली असतात, मग त्या नावावरून भांडणीवर नावं घातलेली असतात. भांड्यांचे याच्यावरून तामण हे ते बघताना लक्षात येतं की आपले पूर्वज हिंदू होते. पण ते परत त्यांना परत येण्यासाठी मार्ग नसावा. आणि इथे पण स्वीकृत नाही केलं आणि तिथूनही सोडून आलो तर काय, ह्या भीतीने मग ते अजून कट्टर व्हायला लागले की आता आपल्याला इथे घेणार नाही. मग असली सावरकर नेहमी म्हणतात, जो धर्मांतरित होतो तो हिंदूचा विरोधी होतो जास्त. जे पूर्वापार असतात त्यांच्यापेक्षा जास्त जो नव्याने गेलेला तो जास्त कट्टर आहे. मी एकदम नव्याने शिकलो आहे तर एकदम जास्त हे आहे असं करायला जातो आणि तिथे आपला हिंदूला विरोध म्हणजे खूप विरोध होतो. आणि अशा प्रकारे जर एखादी मुलगी फसली आणि तिला इथे माहेरी किंवा तिला वाटच नसली, मग तिथेच मन मारत त्यांचंच सहन करत राहावं लागतं. मग हा जो एक छान त्यांनी पायंडा घातला की फक्त तिलाच नाही, तिच्या 4 मुलांनासुद्धा घेऊन आले. हे मला खूप बरं वाटलं. हे एकदा असा पायंडा पडला की अजून खूप ज्या हिंदू मुली अडकल्या असतील, ज्यांना वाटतंय की आपण चुकलो आणि मुलांसाठी त्या संसारात अडकले असतील, कारण आई पण हे वेगळंच असतं, मुलांना सोडून येता येत नाही. नॉट विदाऊट माय डॉटर हे मी बेट्टी मोहम्मदीचं पुस्तक वाचलं आहे. मला खरंच पिक्चर बघणं आणि पुस्तक वाचण्यामध्ये खूप फरक आहे. एक प्रसंग इतके सुंदर तिने लिहिलेले आहेत. तर आई मुलांशिवाय नाही जगू शकत. मग मुलांसाठी तिथे ती राहते. आणि जर अशा पद्धतीने जर संस्थांचं, माहेरच्या माणसांचं जर तिला साथ मिळाली तर ती आपलं अस्तित्व पुन्हा उभ्याने करू शकते. आपली चूक सुधारायचा ती प्रयत्न करू शकते. धर्म बदललेला ती पुन्हा आपल्या धर्मात येऊ शकते. पंथ बदलून गेलेली ती आपल्या धर्मात येऊ शकते. आणि हे होणं खूप गरजेचं आहे, कारण हल्ली महिलांवरच त्यांचा नजर जास्त आहे की एका मुलीला नेल्यावर 4 मुलं करायची. इथलं एक कमी होतं आहे. गणित पूर्ण विस्कळीत करायचं आणि डेमोग्राफी चेंज करायची. तर हा मला खूप चांगला पायंडा वाटला.
ह्याच्यातून खरंच फसलेल्या ज्या मुली असतील आणि त्यांना खरंच त्रास होत असेल, त्यांनी हिंदू संस्थांचा आधार घ्यावा आणि पुन्हा आपल्या धर्मात चूक होते माणसाकडून, ते वय असतं, त्या वयामध्ये माणूस चुकू शकतो, तर पुन्हा परत यायचा प्रयत्न करावा. मला खूप आवडलं आहे आणि महिला दिनाच्या दिवशी ही गोष्ट झाली. ते फोटो बघताना इतकं बरं वाटलं. आणि हा एक आधार महिलांना मिळेल ज्या चुकून आपलं माहेर वगैरे सगळं सोडून गेलेले असतात. आणि हे सांगताना मला आठवतं, मी माझ्या जर ज्यांनी कोणी वाचलं असेल, कथा मी लिहायची फेसबुकवर, माझ्या खूप कथा काढल्या, त्याच्यामध्ये मी एक डोळ्याने पाहिलेली अगदी हे एक रेश्मा घोडेवाली म्हणून होती. ती होस्टेस होती, फसली ती. भट म्हणून तिने लग्न केलं, तो भट निघाला, मुसलमान निघाला. आणि त्या काळी म्हणजे ती मला जेव्हा भेटली, मला वाटतं त्यावेळेला 1990ला वगैरे ती मला भेटली का, 86ला मला, 86ला मी त्यांना पाहिलं, 86-87ला मी त्यांना पहिल्यांदा भेटले अंधेरी कोर्टामध्ये. त्यावेळेला ती मुंबईत आली होती आणि घोड्यांचा व्यवसाय करत होती. आणि तिला जो त्रास झालेला आहे, ती बाळंतीण मुलासकट आली होती आणि आपलं अस्तित्व लपवून ती जगत होती. आणि तिने तिचं निर्माण केलं, कोणाची म्हणजे माहेरच्यांची साथ नाही, काही साथ नाही. एक एअर होस्टेस म्हणजे किती, आणि ती तिथल्या काश्मीरच्या राजघराण्यातली होती असं ती आम्हाला सांगत होती. पण तिला पुन्हा तिने माझी चूक झाली म्हणून ती पुन्हा माहेरी गेली, पण तिला साथ दिली नाही. आणि ती मुलामुळे गरोदर दिवस गेल्यामुळे मुलामुळे अडकून राहिली. आणि मग नंतर त्या काळामध्ये एअर होस्टेसला लग्न केल्या नोकरी सोडावी लागत होती. तिने नोकरी सोडली आणि तिने तिचे बरेच प्रकार, म्हणजे मी बोलकी असल्यामुळे मला ते बरंच काय सांगायची. मला आज तिची आठवण आली खूप. आता तर ती एखाद्याच जिवंतही नसेल. त्यावेळेलाच मी तिला बघताना, ती 35-40शीतली होती ती, मी पहिल्यांदा तिला पाहताना. आता तिचं जिवंत आहे की नाही हेही मला माहीत नाही. रेश्मा घोडेवाली म्हणून तिने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, पण तिला खूप त्रास झाला. हे असे जर कुठल्या संस्थेचं, तर तिला त्यावेळेला मदत मिळाली असेल तर, कारण खूप हरुणणारी, खूप हुशार, खूप चांगली मुलगी होती. अशा पद्धतीने जर कोणाला साथ मिळाली तर त्यांचं आयुष्य बदलेल. आणि हे असं आपल्या हिंदू संस्थांनी कार्य केलं पाहिजे आणि करत आहे. हे बघून मला खूप बरं वाटलं. तुम्ही मला ऐकता याबद्दल मी आभारी आहे.